जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील. बातमी आणि बरंच काही आमच्या लोकप्रिय कार्यक्रमात आज आपला विषय आहे एका अपघाताचा. सर्वांनीच काही दिवसांपूर्वी हा व्हायरल व्हिडिओ बघितला असेल की एक व्यक्ती एका ट्रेनला लटकत चाललाय. थोड्या वेळाने त्याचे हात सुटतात, तो खाली पडतो आणि जखमी होतो. सगळ्यांना असं वाटलं असेल की हा व्यक्ती याच्यामध्ये मृत पावला, पण तसं नाहीये. यामागचं सत्य वेगळं आहे. सत्य जय महाराष्ट्राने शोधून काढले, तुमच्या समोर आणले. नांदेड बंगळुरू एक्सप्रेसच्या खिडकीला पकडून स्टंट करणारा हा मुलगा तुम्ही जो पाहिला आहे, ही 12 जुलैची घटना आहे. एक्सप्रेसला लटकलेल्या अवस्थेत प्रवास करतानाचा या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आपण बघतोय मुलाचे हात सुटले, तो खाली पडून जखमी झाला होता. मात्र तो स्टंटबाजी करत होता असं सगळ्यांना वाटलं आणि या स्टंटबाजी मागे काही कारण असू शकेल ही देखील कोणाला शंका आली नाही. पण जय महाराष्ट्राने यातलं वास्तव शोधलं. हे वास्तव अतिशय वेगळं, हृदय हेलावून टाकणारं होतं. जय महाराष्ट्राची टीम त्याच्या हिंगोली या गावी पोहोचली. या स्टंटबाजी मागचा सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सत्य आम्ही आज आमच्या बातमी आणि बरंच काही या कार्यक्रमातून तुमच्या समोर आणतोय. नांदेड बंगळुरू एक्सप्रेसची घटना होती आणि या तरुणाचं नाव आहे प्रकाश खरात. प्रथम पाहता हा स्टंट म्हणजे वेडेपणा आहे असं आपल्याला वाटलं होतं. बऱ्याच प्रसार माध्यमांनी ही बातमी चालवली, पण या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर प्रकाश खरातच्या गावात जेव्हा जय महाराष्ट्र टीम पोहोचली तेव्हा या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य उघड झालं. आणि काय होतं हे सत्य आपण जाणून घेऊया प्रकाश खरात आणि त्याच्या आईकडून. प्रकाश तुम्ही गल्ली राहत होता, आम्ही त्यांचा व्हिडिओ बघला. तो व्हिडिओ बघून आम्हाला असं वाटलं की बाबा प्रकाश आता जगामध्ये नाहीये. मग काही थोडं म्हणजे असं 2-3 घंट्यानं असं कळलं की बाबा आम्हाला प्रकाश जिवंत आहे. तर आम्हाला खुशी वाटली. मला दरवाजा पकडायचा तर अचानक मी फर्स्ट पळता पळता खिडकी पकडली. खिडकी पकडल्यानंतर लोकांना माझी व्हिडिओ शूटिंग केली. व्हिडिओ शूटिंग करता करता कोणी मी ओरडलो मात्र चेन वळली नाही. प्रकाश खरात हा हिंगोलीचा रहिवासी आहे. त्याचा म्हणजे अगदी गरीब घरातला आहे. त्याचा बूट पॉलिश करण्याचा व्यवसाय आहे. 12 जुलैला प्रकाश खरात नांदेड बेंगलोर रेल्वे गाडीतून प्रवास करत असताना चालत्या गाडीच्या खिडकीला लटकून स्टंट करत असल्याचा आणि तो चालता चालता गाडी खाली पडल्याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. खरं म्हणजे ही माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. उपचार झाल्यानंतर त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन देखील करण्यात आलं. रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. पण ती घटना प्रत्यक्षात काही वेगळीच होती. त्याच्या व्यवसायासाठी पोटापाण्यासाठी प्रकाश वसमत इथून लातूरला गेला होता. त्याच्या आईची तब्येत बरी नसल्याने त्याला पटकन घरी ये असा फोन प्रकाशच्या आईने त्याला केला. त्यामुळे तो धावत रेल्वे स्टेशनवर गेला. तोपर्यंत हैदराबाद बंगळुरू ट्रेन पुढे निघाली. कसा तरी धावत त्यांनी खिडकी पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात जे काही आलं ते त्यांनी पकडलं. त्यांनी गाडी पकडली, पण तोपर्यंत ट्रेनची गती वाढली. ट्रेन सुरू झाली. तो तसाच लटकत राहिला. त्याला असं वाटलं की त्याची अवस्था बघून डब्यातले प्रवासी चेन ओढून गाडी थांबवतील. त्यांनी आरडाओरडा देखील केला की त्याचं लटकणं पाहून कोणीतरी चेन ओढेल, गाडी थांबवेल, पण कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही. तो तसाच लटकत राहिला आणि शेवटी त्याचा हात सुटला. पण बघे केवळ शूटिंग करत राहिले आणि त्याचा शेवटी हातातले त्राण गेले आणि तो खाली पडला. आणि हा संपूर्ण व्हिडिओ लोकांनी व्हिडिओ काढला, पण कोणी त्याला मदत केली नाही. एका आईसाठी आईच्या आजाराची बातमी ऐकून तो धावत ट्रेन पकडायला गेला आणि त्या प्रकारे त्याचा अपघात झाला आणि तो पडला. अशी घटना होती. आपल्याला वाटलं की हा स्टंट असेल, पण हा स्टंट नव्हता. तो त्याच्या आईसाठी त्याचा जीव धोक्यात घालून चालला होता.
अतिशय गंभीर घटना होती. या घटनेच्या निमित्ताने वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात की जर खरंच अशा प्रकारे कोण गरजू व्यक्ती असेल आणि काही अडचणीमुळे अशा प्रकारे जर धावती ट्रेन पकडतोय तर बघ्यांनी केवळ शूटिंग करावं का? गाडीची चेन ओढून गाडी थांबवता का नाही आली, हा देखील प्रश्न आहे. आणि आपल्या समोर जे वास्तव आलं, ते जे व्हिडिओ जो आला तो वास्तव नव्हतं. हा व्हायरल व्हिडिओ अशा प्रकारे जेव्हा येतो ना कधी कधी, तेव्हा त्यामागे वेगळी कहाणी देखील असू शकते. हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत जय महाराष्ट्र सोबत समीर झवेरी आहेत. समीर झवेरी रेल्वे प्रवाशांच्या हक्कासाठी लढतात, त्यांना या विषयाची जाण आहे. त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार आहोत. समीरजी, आपण अशा प्रकारे जेव्हा व्हिडिओ समोर येतो आपल्याला असं वाटतं की रेल्वेमधली स्टंटबाजी आहे का? कारण यापूर्वी आपण बघितले मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशी मुलं लटकताना दिसतात, त्यांचे व्हिडिओ काढले जातात आणि व्हिडिओ व्हायरल होतात. लोकांना वाटतं हे स्टंटबाजी आहे, मरतील, फुकट मरतील असं लोक बोलत बसतात, पण मदत कोण करत नाही आणि चेनही ओढत नाही. काय सांगाल तुम्ही ही घटना बघून? लोकांनी काय यातून शिकावं? नहीं, जैसे लोग वीडियो निकाल रहे, हमने इसके अंदर भी देखा, बहुत कम लोग हैं जो एक्टिव होते हैं और मदद के लिए कुछ तो करते हैं. जैसे इसके अंदर जो है 3 चीज कर सकते थे. ट्रेन की जो अंदर से चेन पुलिंग करते थे तो ट्रेन 1-2 मिनट में रुकती थी, तो वो लड़का गिरता नहीं था. दूसरा है 182 रेलवे हेल्पलाइन को फोन करते थे तो मोटरमैन के पास जो ट्रेन का रहता है ड्राइवर, उनके पास वॉकी टॉकी वायरलेस होता है, उसको कांटेक्ट करा सकते थे. तीसरा है 182 ट्विटर पे भी जब भेजते हैं रेलवे मिनिस्ट्री का तो भी 1-2 मिनट में रिस्पॉन्स आ जाता है. तो कहीं ना कहीं लोग जो है जी किसी को मदद करने के लिए आगे नहीं आते हैं जी. और जब उनके साथ एक घटना होगी तो उनका भी और वो वीडियो निकालेंगे ना. मुंबई में भी हम देखते हैं कहीं कुछ हो गया, बिल्कुल लोग कहते हैं हमको टाइम नहीं है, लोग शहर से निकल जाते हैं. बिल्कुल. अरे भाई 2 मिनट रुकिए, आप किसी की जान बचानी है. बरोबर. जेव्हा आपण अशा प्रकारे घटना आपल्या डोळ्यासमोर घडत असते तेव्हा आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपण हेल्पलाईनला फोन करू शकतो, गाडीची चेन ओढून गाडी थांबवू शकतो, एखादा अपघात होण्यापासून, एखादा जीव जाण्यापासून वाचवू शकतो. पण आपल्याकडे ती मानसिकताच नाहीये. हा विषय अतिशय गंभीर आहे. म्हणूनच बातमी बरंच काय मध्ये आम्ही हा विषय तुमच्या समोर आणतोय. हा विषय आपल्याला आणखीन पुढे न्यायचा आहे. समीर झवेरी आपल्यासोबत असेच आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. आईसाठी जीवावर उभा होऊन रेल्वेला लटकणाऱ्या या मुलाची कहाणी आपण बघितली. ही दृश्य आपण बघतोय आपल्या टीव्हीवरती, पण यापासून आणखीनही काही गोष्टी असतात. समीर झवेरी आपल्या सोबत आहेत. सर, अशा प्रकारे रेल्वेला लटकणारे आणि त्यातून मरणारे यांची देखील संख्या फार मोठी आहे. ओव्हर क्राउडिंगमुळे सुद्धा कधी कधी रेल्वेला लटकायला लागतं. काय आकडेवारी आरटीआय मधून माहिती आपण काढली आहे? 3 अलग अलग मुद्दे हैं. एक जो हमने देखा प्रकाश खरात का, जो हरिवाड़ी में जो है लटक गया, उसको इरादा लटकना नहीं था. दूसरा है जो मुंबई लोकल ट्रेन में कई बार जो यंग लड़के हैं जिनकी उम्र है 14, 15, 16 साल, जो बचपन से जवानी की तरफ जा रहे हैं, तो जोश होता है वो गड़बड़ी करते हैं. उनके घर वाले को उनको ध्यान रखना चाहिए. पहली बात, कहाँ जा रहे, किसके साथ जा रहे, बच्चे क्या कर रहे हैं. हम लोगों को बच्चे नहीं होते, वो तो दर दर मन्नत मांगते घूमते कि हमको एक बच्चा हो जाए. और रेलवे प्रशासन जो है उसको रोकने के लिए लोकल ट्रेन के जो दरवाजे है, जो नॉन एयर कंडीशन है, वो भी बंद करने की सिस्टम बिठा सकते हैं. दोनों की जिम्मेदारी है. तीसरा मुद्दा है जिसमें मजबूरी है. जैसे मुंबई लोकल ट्रेन की कैपेसिटी है 1200 पैसेंजर की सीटिंग कैपेसिटी. ओवर क्राउडिंग में 5,500-6,000 पैसेंजर ट्रैवल करते हैं. तो हर साल माहिती अधिकार के मैंने आंकड़े लिए, समझो पिछले साल में ही 2500 पैसेंजर जो है चालू ट्रेन से गिर गए, उसमें 800 लोगों की मौत हो गई है. 800 जणांचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारे या रेल्वे अपघातातून. ही माहिती आरटीआयच्या माहितीतून आलेली आहे. तो उसके बारे में रेलवे प्रशासन जो है उनकी फ्रीक्वेंसी बढ़ा रही है. ओवर क्राउडिंग के लिए पहले 9 डब्बे की ट्रेन थी, अभी 12 डब्बे की. अभी रेलवे मंत्रालय ने 15 डब्बे के लिए पास किया है क्योंकि उनके प्लेटफॉर्म बढ़ाने हैं. और सिंपल बताता हूं, मोटी बात, जो सीएसटी है वहां से बारगांव की ट्रेन भी चलती है, लोकल ट्रेन भी चलती है, वही कल्याण कसारा रूट से जाती है, और जो आगे है वो पनवेल से हार्बर लाइन से जाती है. तो वो 18 डब्बे से 24 डब्बे तक के डब्बे रहते हैं. तो रेलवे के सिग्नलिंग तो वो हिसाब से सेट है, तो आप 24 डब्बे की लोकल ट्रेन भी चला सकते हो, सिर्फ प्लेटफॉर्म बड़ा करना है. तो
तो कहीं ना कहीं जो है गव्हर्नमेंट को एक कॉग्निजन्स लेना पड़ेगा, एक प्रिव्हेंटिव्ह स्टेप लेना पड़ेगा और कहीं तो सुरुवात करनी पड़ेगी. समीरजी खरं म्हणजे अशा प्रकारे अपघातामध्ये जे जखमी असतील किंवा काही अडचण असेल तर त्याला मदत करण्यासाठी देखील शासनाची एक पॉलिसी आहे. हाँ, मैंने वो कॉपी मेरे पास है. सुप्रीम पहले कैसे होता था, जैसे कोई जख्मी है या तो रास्ते पे कोई मोटरसाइकिल या कार का अकस्मात हुआ है या कहीं और कोई घायल इंजर है तो लोग उसको हॉस्पिटल ले जाने से डरते थे कि कहीं रास्ते में उनकी मौत हो गई या तो पुलिस इंक्वायरी करेगी, हमको परेशान करेगी, बार बार पुलिस स्टेशन जाना पड़ेगा, कई घंटों तक हमको बैठना पड़ेगा, कोर्ट कचेरी के चक्कर लगाने पड़ेगा. पोलिसांना मदत केलं तर कधी कधी पश्चाताप करायची वेळ येते. अशाही घटना आपण बघितल्या. सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया है उसकी पूरी कॉपी मैंने पढ़ी है इंटरनेट से डाउनलोड करके कि जो जख्मी को हेल्प करता है उसको कोई तकलीफ नहीं होगी, वो कंट्रोल रूम को अगर फोन करेगा तो उसका नाम भी वो बता नहीं जाएगा, तो नाम भी पुलिस उसको पूछ नहीं सकता है. उसकी अगर मर्जी नहीं है तो पुलिस स्टेशन लेके नहीं जाएगी उनको. हॉस्पिटल में भी उनको बैठने के लिए डॉक्टर नहीं कह सकता है. जब हॉस्पिटल वो जख्मी को पहुंचा गया उनको जाने का अधिकार है. और मैंने व्हाट्सएप से पढ़ा है, माहिती अधिकार से कॉपी लेने वाला हूं. महाराष्ट्र गवर्नमेंट ने सुप्रीम कोर्ट ने कहा था कि ऐसे किसी को हेल्प करता है उनको आप सम्मान कीजिए, अवार्ड दीजिए. अच्छा, तो महाराष्ट्र गवर्नमेंट ने मैंने पढ़ा है कि 1 या 1.5 लाख रुपए का अवार्ड का राशि भी तय किया है. अच्छा, तो पब्लिक को मोटिवेटिव करने वाली चीजें सिर्फ हमें इच्छा शक्ती होनी अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत समीरजी की अशा प्रकारे जर अपघातात कोण जखमी झाला तर त्याला मदत करणे आपलं कर्तव्य आहे आणि त्याला केलं तर पोलिसांनी त्रास देऊ नये, त्याला वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलला यायला लागू नये यासाठी देखील नियमावली आहे. जय महाराष्ट्राचे लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत. आपणही आपल्यापैकी अनेक जण ट्रेननी प्रवास करता, लोकल ट्रेननी प्रवास करता, मुंबईच्या भर गर्दीतल्या लोकल ट्रेनवर आपण प्रवास केला आहे. त्यांच्यासाठी ही बातमी आहे की लोकल ट्रेनने अशा प्रकारे प्रवास करताना जर काही झालं, त्या जखमीला मदत करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही जरूर करा, तुम्हाला त्रास होणार नाही. या आधी झाला असेल ती गोष्ट वेगळी, पण आता शासनाची नियमावली आहे. दुसरं असं ओव्हरक्राउडिंगमुळे कधी कधी वेळ पडली किंवा जबरदस्तीमध्ये ट्रेनला लटवण्याची वेळ तुमच्यावर येते. अशा वेळेस सहप्रवाशांनी जर त्या प्रवाशाचा जीव धोक्यात आहे असं दिसलं तर बघ्याची भूमिका घेऊ नये. मोबाईल काढत त्या किंवा त्याचा व्हिडिओ काढत तो शूट करण्यापेक्षा साखळी ओढण्याची तस्ती जर घेतली तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो. हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. वसमतची घटना, हिंगोलीची ही जी घटना प्रकाश कराड तो त्याच्या आईसाठी चालला होता, त्याची परिस्थिती वेगळी होती, पण प्रत्येक वेळेस अशा प्रकारचे व्हिडिओ बघून कधी कधी दुसऱ्या तरुणाला इन्स्पिरेशन मिळते. आपण बघतो चालत्या गाडीमध्ये टपावर चढून पळत जायचं, धावत धावत एका डब्यावर दुसऱ्या डब्यात जायचं, असे जे स्टंट केले जातात या स्टंटमध्ये जीवच जाऊ शकतो, दुसरं काही होत नाही. गर्दी असते, मुंबईच्या लोकल ट्रेन कायम भरलेल्या असतात, पण त्यासाठी तुम्ही जीव धोक्यात टाकणं हे तर होऊ शकत नाही. समीर झवेरी यांना देखील या विषयात त्यांचा अभ्यास आहे. स्वतः ते एका रेल्वे अपघातामध्ये जखमी देखील झाले होते, त्यातून ते वाचले आणि आज ते रेल्वे प्रवाशांच्या हक्कासाठी झगडतात. समीरजी, मुंबईच्या रेल्वेमध्ये अशा प्रकारे धोकादायक जे प्रकार चालतात त्याच्यावर रेल्वे काय कारवाई करतं ते पण जरा सांगा. आणि अपंगांच्या डब्यामध्ये धडधाकट व्यक्ती चढतात ज्यामुळे अपंगांना जागा राहत नाही, तो देखील एक विषय महत्वाचा आहे, त्याविषयी एक सांगा. मैं आपको 2 मुद्दे बताना चाहूंगा. पहले ये बताना चाहूंगा कि जैसे रेलवे में चाहे ओवरक्राउडिंग हो, चाहे और कोई वजह हो, अकस्मात हो गया या कोई स्टंट करता हो, तो उनको हॉस्पिटल जैसे इनको भी लेके गए थे, रेलवे पुलिस अस्पताल लेके जाती है. बरोबर. तो मुंबई में जो रेलवे पुलिस है करीबन 75 लाख ट्रैवल करते हैं और 110 सबर्बन रेलवे स्टेशन से मुंबई 75 लाख प्रवासी दररोज मुंबईतल्या सबर्बन रेल्वेनी प्रवास करतात. 75 लाख प्रवासी संख्या है आणि पुलिस किती आहेत? और 4,500 पुलिस की 1985 में जो अप्रूव्ड संख्या थी वही है, उसमें 500 जगह अभी भी खाली है. मतलब 4,000 पुलिस 12 घंटे की ड्यूटी पकड़ो तो एक शिप पे सिर्फ 2,000 पुलिस है हमारे लिए. तो रेलवे पुलिस कमिश्नर से माहिती अधिकारी मैंने भी आंकड़ेवारी ली, उन्होंने कहा कि और 7,200 और पुलिस की जरूरत है. क्यों? कोई जख्मी होगा उसको अस्पताल पहुंचाना है, क्राइम रोकना है, क्राइम होने के बाद कुछ मोबाइल चोरी हो गया, पैकेट चोरी हो गया, वो चोर को पकड़ना है, रेलवे में क्राइम सिक्योरिटी के लिए भी रहना है. और मैंने रेलवे पुलिस की जो सराहनीय बात है और जय महाराष्ट्र ने भी एकदम ग्राउंड लेवल का अच्छा मुद्दा उठाया जो एक हर आम आदमी को जुड़ता है, सेफ्टी से जुड़ा हुआ है, कि रेलवे पुलिस जख्मी को जैसे कई कांस्टेबल है जिनका समझो सुबह 8 बजे ड्यूटी चालू हुआ, रात को 8 बजे खत्म होना है, समझो विराट स्टेशन पे 7 बजे कोई जख्मी हो गया, उनको हॉस्पिटल रेलवे पुलिस कांस्टेबल जाता है, फिर रात को 10-11 तक वो अस्पताल रहता है, उसके घर वाले को ढूंढता है, घर में कांटेक्ट करता है, घर वाले को बुलाता है, वो सुबह तक उसमें ही रहता है. वो तो ये बहुत अच्छा काम है जिसको कहीं किसी को खबर भी नहीं है. तो गवर्नमेंट को और पुलिस की जरूरत है और बढ़ाएंगे संख्या. बरोबर.
बरोबर आहे समीरजी, की पोलिसांची संख्या जी कमी आहे, वाढवणारी संख्या पण सध्या तरी कमी आहे, त्यामुळे पोलिसांना आपण देखील सहकार्य करण्याची गरज आहे. समीरजी, मी तुमच्याकडे येतोय. समीरजींकडून आणखीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. समीरजी अमराठी असल्यामुळे त्यांचं मराठी तेवढं फ्लुएंट नसल्यामुळे ते आपल्याशी हिंदीत संवाद साधतात, पण त्यांचे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. समीरजींकडून आपण आणखी माहिती घेऊया. छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. बातमी आणि बरंच काय मध्ये एक अतिशय गंभीर विषय आपण घेतलाय. रेल्वेच्या मध्ये अशा प्रकारे जे स्टंटचे व्हिडिओ असतात, त्या स्टंटच्या मागचा एक व्हिडिओ आमच्या हाती आला. त्याच्या मागचं सत्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. वेगळीच माहिती आली की तो स्टंट नव्हता. एक मुलगा आपल्या आईसाठी, आपल्या आजारी पडलेल्या आईला भेटायला जात होता. घाईघाई ट्रेन पकडली पण त्याला नीट दरवाजात चढता आलं नाही. खिडकी त्याच्या हाताशी आली आणि थोड्या वेळात त्याचा हात सुटला, तो खाली पडला. सगळ्यांना वाटलं तो मेला असेल. तो मेला नव्हता. जय महाराष्ट्राने त्याला शोधलं, त्याच्या घरी गेली. तो हिंगोलीचा होता आणि ही सगळी कहाणी उघड झाली. या निमित्ताने विषय निघाला की अशा प्रकारे ट्रेनमध्ये हे जे स्टंट होतात, आपण बघितले युट्यूबवर सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत मुलांच्या स्टंटचे, पण असे स्टंट कोणी करू नये हेच सांगायचा आमचा प्रयत्न आहे. अशा स्टंट्सना पेनल्टी पण बसते. समीर जवेरी माहिती अधिकार कार्यकर्ते पण आपल्यासोबत आहेत, त्यांचा या विषयातला अभ्यास आहे. समीरजी, आता अशा प्रकारचे स्टंट कोणी केले तर काय शिक्षा होतं? नहीं, अभी जो प्रोविजन है रेलवे एक्ट में कि फुटबॉल पे ट्रैवल करना वगैरह, उसमें 500 रुपये तक की पेनल्टी है और 1-2 महीने तक या 6 महीने तक की जेल की प्रोविजन है. तो उनको पकड़ते तो 100, 200, 300 रुपये तक पेनल्टी होती है. मगर वैसे ही जो लोकल ट्रेन है मुंबई में, उसमें हमारे विकलांग लोगों के लिए एक अलग से कंपार्टमेंट है, डब्बा है. उसमें कई लोग चढ़ जाते थे, पूरा डब्बा नॉर्मल से फुल होता था, तो हमें उतरने में भी तकलीफ होती थी और नए विकलांग लोग को चढ़ने में भी तकलीफ होती थी. तो दिसंबर 2016 में पार्लियामेंट ने एक कानून पास किया है, राइट टू पर्सन विद डिसेबिलिटी एक्ट 2016. उसमें सेक्शन 91 में पेनल्टी है 2 साल जेल और 1 लाख रुपए तक का. और उसमें लिखा है सेक्शन 95 में कि और कोई कानून होगा, जैसे रेलवे का कानून है 500 रुपए तक पेनल्टी है 155 रेलवे के सेक्शन में. तो जो ज्यादा पनिशमेंट होगा वो अप्लाई होगा. तो रेलवे पुलिस कमिश्नर साहब जो है कौशिक साहब, अभी मुंबई में आईपीएस ऑफिसर है, उन्होंने मार्च महीने में स्पेशल ड्राइव किया. करीबन 400 लोगों के ऊपर 1 लाख पेनल्टी वाला और 2 साल जेल वाला केस दर्ज कर दिया. अभी आपके स्टूडियो में यहाँ से मैं चर्चगेट से मेरी लोकल ट्रेन से आया, बाकी सब डब्बे फुल थे. हैंडीकेप में जो नॉर्मल हैंडीकेप थे वही चढ़ रहे थे. इक्का दुक्का कोई गलती से भी आ गया, उनको हमने रिक्वेस्ट किया तो हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे की रेल्वेमध्ये जे विकलांग अपंग व्यक्तींसाठी जे डबे असतात, आरक्षित डबे असतात, त्या डब्यामध्ये धडधाकट व्यक्ती चढतात, ज्या योगे विकलांग व्यक्तींना जागा राहत नाही. त्यासाठी देखील रेल्वेने हा नियम केला आहे. जवळपास 400 लोकांवर 1-1 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे आता विकलांग आणि अपंगांना सुद्धा रेल्वेत प्रवास करणं पहिल्यापेक्षा सुलभ होत आहे. निकेत कौशिक रेल्वे कमिशनर, त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे. निश्चितच चांगली गोष्ट आहे. आपण परत एकदा आपल्या मूळच्या विषयाकडे येऊया. समीरजी, रेल्वेमध्ये हे जे स्टंट करतात, रेल्वेमध्ये स्टंट करू नका हे सांगण्याचा रेल्वे नेहमी प्रयत्न करत असतं. तरी देखील आपण बघतो मुंबईमध्ये विशेषतः तरुण मुलं चालत्या गाडीतून चढ उतार करणं, धावत्या गाडीत चढण्याचा प्रकार करणं. आपण याआधी असे देखील व्हिडिओ बघितले आहेत की धावत्या गाडीतून एक मुलगा, हा जो व्हिडिओ आपण दाखवतो तुम्हाला, चालत्या गाडीमध्ये जवळून जाणाऱ्या ब्रिजवर मध्येच उतरतोय, परत तो डब्यामध्ये आतमध्ये येतोय, परत चढतोय, परत उतरतोय, असे जे भयंकर प्रकार जे करत होते. एक चांगली माहिती यामध्ये अशी आहे की अशा प्रकारे स्टंट करणाऱ्या एका मुलालाच रेल्वे पोलिसांनी जेव्हा त्यांनी पकडलं, त्याला त्यांनी समजावलं, तो त्यातून वाचला होता, त्याचं मतपरिवर्तन केलं आणि तोच मुलगा आता रेल्वेसाठी एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करतोय. रेल्वेच्या प्रवाशांना जागरूक करतोय की मी हे स्टंट केले होते, माझं चुकलं, मला हे पटलंय, तुम्ही यापुढे करू नका. समीरजी, रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात, त्यांचा जीव धोक्यात टाकून सुद्धा प्रवास करतात. रेल्वे सुविधा करतेच आहे, पण प्रवाशांची देखील काही जबाबदारी आहे आणि तेच सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. या चर्चेत आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात. समीरजी, धन्यवाद. बातमी आणि बरंच काहीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आमची खात्री आहे की जे लाखो प्रेक्षक जय महाराष्ट्राचे हा कार्यक्रम बघतायत, त्यांनी स्वतः ज्यांनी हा कार्यक्रम बघितलाय त्यांनी इतरांनाही सांगावं. आमचा हा कार्यक्रम आम्ही युट्यूबवर देखील अपलोड करणार आहोत. तुम्ही हा कार्यक्रम बघा, यातून योग्य तो संदेश घ्या. तुमचे जीव वाचवा, इतरांचे जीव वाचवा. वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.